मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। अतिशय आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या ब्रेकिंग न्यूजचे दिलासादायक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर, थेट विधान परिषदेतून उत्तर। कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन खात्यात या तारखेला जमा होणार, तारांकित प्रश्न। या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व थकीत बिलाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बातमी। कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात कोणत्या तारखेला जमा होणार आहे, या प्रश्नाचे थेट उत्तर विधान परिषदेतून लक्षवेधी तारांकित प्रश्नांच्या वर मंत्र्यांनी दिले उत्तर। मंत्र्यांनी काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, हमखास आवश्यक पहा। चला तर करूया आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। प्रलंबित थकीत देयकाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मोठे अपडेट। थकीत देयक शासन स्तरावरून या तारखेपर्यंत निकाली निघणार। शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रलंबित थकीत देयके 15 ते 20 मार्चच्या दरम्यान निकाली काढले जाईल, अशी माहिती आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देताना ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली असून यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। शासन स्तरावरून विधान परिषदेत हा दिलासा दिलेला आहे आणि मिळणारी प्रलंबित देयके कोणती आहेत ते आता पाहूया। प्रस्तावानुसार कोणती थकीत देयके मिळणार आहे या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घ्या। तारांकित प्रश्नांच्या संदर्भात उत्तर देताना कोणते बिल मिळणार त्याची संपूर्ण माहिती सांगितली आहे। चला तर संपूर्ण अपडेट। तारांकित प्रश्नांच्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्याने सांगितले की नियमित वेतन, मंजूर अनुदान तसेच न्यायालयीन प्रशासनाशी संबंधित असणारे सर्व थकीत देयके प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली। 1 ते 6 वर्षापेक्षा अधिक कालावधीची स्वतंत्रपणे देयके तपासली जात असून जवळजवळ ती तपासणी पूर्ण झालेली आहे। जिल्हानिहाय थकीत देयकाचा तपशील संकलित करण्यात आला आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई शासनाकडून सुरू आहे। जिल्हा विभाग, राज्य स्तरावर टप्प्याटप्प्याने पडताळणी करून देयके मंजुरीसाठी पाठवली जात आहे। सर्व थकीत बिलांचा निपटारा 15 ते 20 मार्च पर्यंत होणार आहे। दरम्यान थकीत देयके आता जमा होणार आहेत, असे उत्तर माननीय कॅबिनेट शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेला उत्तरातून सर्व माहिती स्पष्टपणे सांगितली आहे। त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे या डिजिटल प्रक्रियेमुळे लवकर थकीत देयके कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। थकीत देयकाचा बराच कालापासून प्रलंबित असणारा प्रश्न संपणार आहे, अशी आशा आणि अपेक्षा राज्यातील शालेय स्तरावरून कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। तारांकित प्रश्नाच्या संदर्भात मिळालेल्या उत्तरामुळे कर्मचाऱ्यांनी शिक्षण मंत्र्याचे आभार व्यक्त केले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण व्हिडिओला पूर्ण विराम देऊया। धन्यवाद।